सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आजचा हा 6 मेचा लाईव्ह मोठे मुद्दे आहेत आणि विषय म्हणजे तो तुम्हाला शब्द दिलाय की जी वातावरण आहे मे मधलं बागायती शेतकऱ्यांना दिलासा देणारच आहे। वेळ तारीख पण लक्षात ठेवा। उद्या 7 मेला लग्न आहेत, पण काही ठिकाणी वातावरण हे रात्रीच्या वेळेला चांगलंच सक्रिय होते। सकाळपासून बिघडलेलं पाहायला मिळणार आहे। व्याप्ती कमी आहे, पण काही असे ठिकाण आहे तिथे वादळी पाऊस होऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे सिस्टम आहे चक्रीवादळामुळे आणखीन लांबणार आहे। म्हणजे काहींना हा त्रासदायक वाटेल, पण ऊस उत्पादक असेल किंवा अनेक शेतकरी असेल यांना हा खूप फायदेशीर ठरू शकतो। बऱ्याचशा जिल्ह्यांची यादी आपण इथे दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो। ज्यांना पाहू वाटतो त्यांनी बघा किंवा शॉर्टमध्ये सांगा असं म्हणताय तुम्ही, लक्षपूर्वक ऐका। तर पहिले आपण 7 मेचा जो काय आहे तो पूर्ण करूयात। आणि बंगालच्या उपसागरामुळे जो सायक्लोन बनलं याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावरती आहे, त्यामुळे पूर्व विदर्भ सारख्या भागाला, मराठवाड्यासारख्या भागाला अजून दिलासा मिळू शकतो। आणि सगळ्यात मोठा पॉइंट की चक्रीवादळामुळे मान्सून लांबू शकतो, पण मान्सून पूर्व अवकाळी पावसाचा फायदा हा पेरणीसाठी देखील होऊ शकतो। असे 3-4 शब्द जे आहेत ते पूर्ण होताना दिसतात। माझ्या चेहऱ्यावरची हात हसू तुम्हाला सरळ सरळ काही गोष्टी सांगते। तर आता लक्षात ठेवा, उद्या कोल्हापूर बेळगाव मध्ये स्थानिक वातावरणाच्या काही प्रमाणात सरी कोसळू शकतात 7 मेला। पण विदर्भासाठी आणि मराठवाड्यासाठी काही तालुक्यांची नावं आहेत। मेहकर असेल, खामगाव असेल, बुलढाणा असेल, देऊळगाव असेल, अशा भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेला तर काही ठिकाणी दुपारच्या वेळेला पाऊस होण्याचा अंदाज आहे। आणि आणखीन महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा पाऊस स्थानिक लेवलला नसून हा पाऊस भाग बदलत पद्धतीचा आहे। तर कोणत्या भागाला भाग बदलत पद्धतीचा राहील तर लातूर सारख्या ठिकाणी रात्रीपर्यंत, सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी आहे, वातावरण स्थिर आहे, धाराशिव आहे, बीड जिल्ह्यात देखील काही मोजक्या भागांना असेल। सर्व दूरची व्याप्ती नाहीये, 7, 8, 9, 12, 13, 14 पर्यंत सर्व दूर व्याप्ती नाहीये। पण नंतर 16, 17, 18 मे नंतर व्याप्तीत वाढ होणार आहे, ती 40%च्याही पलीकडे जाऊ शकते। तर उद्या सतर्क राहा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी। तर लक्षात घ्या कुठल्या भागांना कशी सिस्टम आहे। परभणीमध्ये उद्या आहे संध्याकाळपर्यंत, नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथे सुद्धा मोजक्या ठिकाणी उद्या आहेच वातावरण। त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर मेहकर भागात आहे, खामगाव, चिखली या परिसरात देखील आहे, पुण्यात मोजक्याच ठिकाणी आहे। खानदेशमध्ये वातावरणाचा जो काही प्रभाव आहे तो सुद्धा काही प्रमाणात वाढताना दिसतोय। पण तिथे असं तुम्हाला येत असतील बघा व्हिडिओ की पारोळ्याला पडलाय, पाचोऱ्याला पडलाय, अशा प्रकारचा कंडिशन आहे। आणि या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं तर फोन करू नका यार तुम्ही। तर या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं तर लातूर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये निजामाबादकडे ही टफ लाईन बनते। आता पूर्ण महाराष्ट्राचा जो काही अंदाज आहे तो आणखीन महत्वाचा आणि इन्स्टंटिंग मोडवरती आहे, तो देखील आपण पाहूयात। फोन आता स्विच ऑफ करतो म्हणजे लोकांची कॉल येणार नाही। तर विदर्भामध्ये एक स्पेशली ढगांची गर्दी परभणी, नांदेड, चंद्रपूर पर्यंत आहे। आता थोडंसं सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करू म्हणजे इकडे आणि तिकडे जिल्हे होणार नाहीत। तर लक्षात घ्या, पुण्यामध्ये वारे जास्त राहतील, म्हणजे मध्यम स्वरूपाचे वारे राहतील, ढग थांबू देणार नाहीये। पण दिवस मावळता हे वारे थोडे स्थिरावले तर त्यामधनं धारा उतरू शकतात, तर सतर्क राहण्याचा अंदाज तुम्हाला आहे। पण मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या ह्या दोन्ही भागांमध्ये वारे अचानकच दुपारी गरमाट तयार करतील, भयंकर अशी गरमी। आणि याच्यामध्ये स्थानिक वातावरणामुळे धारा उतरणं, काही ठिकाणी पेंडवणी पर्यंतच्याही पलीकडे मजूर मारू शकतो, तो म्हणजे लातूर जिल्हा संध्याकाळपर्यंत होईना, बीड जिल्हा सुद्धा दक्षिण भाग, माजलगाव पट्टे, त्यानंतर केज वगैरे भाग सुद्धा आहे। आणि वारे जर जोराने दक्षिणेकडे वाढले तर हे सरकू पण शकतं। परभणी वगैरे भागामध्ये, हिंगोलीला आहे, त्यानंतर इकडे बुलढाणा जिल्ह्यात आहे, वाशिमला आहे, यवतमाळ सुद्धा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये आहे रात्रीपर्यंत होणार, अकोला दक्षिण भाग आहे, चंद्रपूर जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये आहे, वर्धा आहे। मी दक्षिण भाग जर सांगितला तर मेन पॉइंट असा ठेवा, गरमाट हे होणार आहे। ढगांची 11-12 वाजता काही ठिकाणी व्याप्ती वाढेल, काही ठिकाणी 2:30-3 वाजता व्याप्ती वाढेल, त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा की इथे हे घडू शकतं। बाकी मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर इकडे बारामती एरिया, बीडचा पश्चिमेकडील भाग असेल, पंढरपूर एरिया असेल, तुमच्याकडे ढगाळ वातावरण हे ऍक्टिव्ह होणारच आहे। पण तुमच्याकडे पद्धत जी आहे ती मॉडेलनुसार तरी पाहायला गेलं तर व्याप्ती कमी आहे। पण जर काही उपयोगी वस्तू तुमच्या बाहेर असतील तर सतर्कतेमध्ये ठेवा। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात वातावरण उद्यापासून खराब होते। पाऊस मोठा नाहीये, पण काही ठिकाणी चांगलाच अवकाळी आहे, तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा।
तर सांगलीला उद्याचा पाऊस संध्याकाळपर्यंत आहे. बेळगाव, निपाणी, कोल्हापूर भागात आहे. 8 तारखेला ही सिस्टम पुण्याकडे वळते. पुणा भाग इकडे वारं थोडं शांत होईल आणि तिथे ढगांची व्याप्ती वाढेल. पुण्याच्या दक्षिण, सातारा, टफी एरिया, नाशिक वगैरे भाग, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजका, अमरावती, नागपूरमध्ये अनेक ठिकाणी रात्रीपर्यंत, बेरात्रीपर्यंत कंडिशन असेल, गरमाट असेल. 9-10ला नागपूर आहे, पुणे, कोल्हापूर भाग आहे. आणि विशेषतः दुसरा जो काही एरिया बनतोय, ज्याबद्दल तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, तो पाऊस 22 पर्यंत म्हणजे 17-18 पासून 17-18 पासून ते 22 पर्यंत ही सिस्टम ऍक्टिव्ह होईल. आणि जसा जसा वातावरणाचा प्रभाव वाढत जाईल तसा तसा हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. बंगालच्या उपसागरातलं चक्रीवादळ भलेही पश्चिम बंगालकडे जाते, थोडाफार तेलंगणा, झारखंड असे भाग येते, पण अरबी समुद्रामध्ये उकळलेल्या पाण्यापासून, म्हणजे माझ्या ह्या भाषेत सांगण्याचा अर्थ असतो की अतिउष्णतेमुळे जे बाष्प बनले ते पूर्व भागाकडे एरियामध्ये येणार आहे. त्यामुळे असा इफेक्ट होऊ शकतो. आता वळतोय तुमच्या कमेंटकडे, कारण तुम्ही मगापासून कमेंट करताय. या कमेंटकडे वळतोय आणि कमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय. तर करा. घनसावंगीला मुळे सर काल कसा पडला 1-2 ठिकाणी परतूर साईडला, सेम तशी कंडिशन आहे. फक्त झाकून पाकून ठेवा, सर्वांना हा पाऊस होणार नाही, पण होणार मात्र नक्की. 2-3 शब्द दिले होते. मान्सूनचा निर्णय तर ठामच आहे, तुम्ही इकडे कितीही बदलू द्या तो चांगलाच आहे, फक्त थोडा गेल्या वर्षी तुलनेमध्ये 10% कमी आहे. दुसरा गोष्ट, एप्रिल महिन्यामध्ये सांगितले की मे महिन्यामध्ये गेल्या वर्षी इतका नाही, पण ऊस उत्पादक, बागायतदार उत्पादक शेतकऱ्यांना नक्की तो दिलासा देईल. एक तर सावली पडून देईल, 4 शितुड्यामुळे देईल, काही ठिकाणी चांगला होऊन देईल, पण थोडं अडचणीला आपल्याला दूर ठेवेल अशी कंडिशन आहे. आणि अवकाळीचं सत्र आता मान्सून आणेपर्यंत वातावरण हे खराब आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये सगळ्या भागातल्या दिलासा आहे. तर सांगली आटपाडीला संध्याकाळपर्यंत येईल. पाऊस सर्व दूर नाहीये, गाव काही मोजके घेईल, पण वातावरण खराब होणार आहे. अंबाजोगाईला उद्या पाणी आहे. आणि काल मेहकरला पडला दक्षिण भागाला, तर एक्झाम म्हणतो मी मेहकरला जातो, मला पाऊसच नाही पडलाय दादा, थोडं लक्षात घ्यायचं. आपल्या गावखेडे तालुक्याचा व्यास खूप मोठा असतो आणि पाऊस मी थोडा कमीच सांगितलेला आहे, सर्व दूरची व्याप्ती नसते. धाराशिवला देखील पूर्व बाजू आहे, लोहारा खुर्द वगैरे भागाला आहे, बार्शी वगैरे परिसरामध्ये ढग जमा झाले की समजून जा आपल्याकडे पाऊस येईल म्हणून. उद्या वातावरण खराब आहे, सर्व दूरची व्याप्ती नाहीये. हिंगोलीला सुद्धा आहे हळद उत्पादक शेतकरी. भोकरदनला व्याप्ती कमी आहे, थोडाफार स्थानिक वातावरणाचा होऊ शकतो. ढगाळ वातावरण खूप होणार आहे, सतर्क तुम्ही राहू शकता. बीडला देखील येणार आहे, माजलगाव पट्टे अशा भागाचा समावेश आहे. नाशिक येवला स्थानिक वातावरणाची कंडिशन आहे. 8ला तुमच्या भागात देखील भाग बदलत पाणी आहे, व्याप्ती मोठा नाहीये, मोजक्याच ठिकाणी आहे. आणि मोजक्या ठिकाणी का सांगतोय, कारण की शेतकऱ्यांना गावामध्ये पडला तर विश्वास होते, बाजूला पडला त्यांना काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे. स्थानिक अर्धापूर जिल्हा नांदेड इथे सुद्धा उद्याचा पाणी साईडला बाजूबाजूला तुमच्या परिसरात पाहायला मिळेल. ठीक आहे. पुन्हा अजून कमेंट काय आहेत. मिरज सांगलीला तुरळक ठिकाणी उद्या पाणी आहे, जास्त व्याप्ती नाही पण पाणी आहे. बाकी लगन सराई ज्यांचे आहे त्यांनी जास्त काही घाबरले जाऊ नका. हा सगळीकडे होणार नाही, पण होणार मात्र असा आहे की काही ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये 10-5 गाळ होईल. आता ते दैव तुमचं, कुठे होईल कुठे नाही, पण अशा प्रकारचं वातावरण आहे. थोडंसं 8-9च्या अगोदर लग्न लावून घ्या. दुपारच्या लग्नाचं काम देखील 2:30-4 तास करून घ्या. एक दुपारा 3-4 वाजता हे सुरुवात करेल आणि 5 वाजता जिरून जाईल, परत रात्री 11 वाजता एक तयार होईल. ठीक आहे.